वसईत झालेली तरुणी हत्या काळजाचा थरकाप उडवणारी असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। दिवसाढवळ्या अशा प्रकारे तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात। हे चित्र विदारक आहे। कायद्याचा बडगा हा अनेकदा चोर सोडून संन्याशाला फाशी देणाऱ्याच्या माथी पडतो। मदत करायला आलेल्या माणसांना पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील का हे असं वाटतं, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं न्याय व्यवस्थेत आपली माणसं घुसवून पाप केलंय। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडतोय। उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारनं त्याचा फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। सरकारतर्फे 19 जून पासून राज्यभरात 17,471 पदांसाठी पोलीस भरती करण्यात येते। शासकीय पद मिळावं यासाठी लाखो विद्यार्थी पोलीस भरतीची राज्यभरात तयारी करतायत। सरकारनं 2022-23 मध्ये पोलीस भरती करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार आता अखेर या भरतीला सुरुवात झाली आहे। मात्र ही पोलीस भरती पारदर्शक व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागांवर भाजपने सर्व्हे केला होता। एवढंच नव्हे तर भाजपने त्यांचे खासदारही ठरवले होते। राजकारणात ही नवीनच पद्धत आली आहे। हे म्हणजे नाक दाबून बुक्क्यांचा मार असं झालं। अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंगळवारी सत्ताधारी शिवसेना व भाजपवर निशाणा साधला आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील व्यवस्थेवरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य केलंय। या संदर्भात त्यांनी ट्विट करत विठ्ठलाच्या नावाने दरोडा असं म्हणत गंभीर आरोप केलेत। श्री क्षेत्र पंढरपूर इथं 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत। या निमित्त वारकऱ्यांसाठी 2,40,00,000 रुपयांची औषधं खरेदी केली जाणार आहेत। तर आरोग्य शिबिरातील डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरले जातंय का असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय।